भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या इतिहासात आज एक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा क्षण जवळ आलेला आहे। एकेकाळी पशुपतीनाथ ते तिरुपतीपर्यंत पसरलेलं नक्षलवाद्यांचं लाल जाळं आता कायमचं विरघळण्याच्या मार्गावरती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अभेद्य रणनीतीमुळे 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावरती उभा आहे। आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया नक्षलवादाचा अंत, एक ऐतिहासिक विजय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद विरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारलेलं आहे। त्यांनी केवळ नक्षलवादाला रोखलं नाही, तर तो मुळापासून उपटून टाकण्याचा स्पष्ट राष्ट्रीय संकल्प केलाय। 6 मार्च 2026 रोजी ओडिसात CISFच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले की या महिन्याच्या अखेरीस भारत नक्षलवादातून पूर्णपणे मुक्त होईल। 2014 मध्ये देशातील 126 जिल्हे नक्षलवादाने होरपळत होते, पण आज ही संख्या केवळ 11 वरती आलेली आहे। त्यातील ही अतिसंवेदनशील जिल्हे 36 वरून केवळ 3 म्हणजेच बिजापूर, सुकमा आणि नारायणपूर उरलेले आहेत। केवळ जमिनीवरच नाही, तर नक्षलवाद्यांच्या विचारधारेवरही मोठा प्रहार झालाय। गेल्या वर्षभरात 2900 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं असून 600हून अधिक जण कारवाईत ठार झालेले आहेत। नमला केशवराव, बसवराजू आणि गणेश उईके यासारख्या 28 मोठ्या नेत्यांच्या खात्म्यामुळे नक्षलवाद्यांची कमान पूर्णपणे कोलमडलेली आहे। बिहार आणि मध्य प्रदेश यासारखी राज्ये आता अधिकृतपणे नक्षलमुक्त झालेली आहेत। हा विजय केवळ बंदुकीने मिळाला नाही, तर विकास हेच सर्वात मोठं शस्त्र ठरलंय। नक्षल प्रभावित भागात 12,000 किलोमीटर रस्ते बांधले गेले आणि 6,500हून अधिक मोबाईल टॉवर्स उभे राहिले। धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान यासारख्या योजनांनी 5 कोटी लोकांचं जीवन बदललंय। ऑक्टोपस, डबल ब्लू आणि चक्रबंधा यासारख्या मोहिमांनी नक्षलवाद्यांचं सुरक्षित किल्ले उद्ध्वस्त केलेले आहेत। 1967 मध्ये नक्षलबारीतून सुरू झालेला हा रक्तरंजित संघर्ष आता 50 वर्षांनंतर अखेरच्या घटका मोजत आहे। एकेकाळचा लाल कॉरिडॉर आता विकास कॉरिडॉर म्हणून ओळखला जात आहे। देशाच्या अंतर्गत सुरक्षेतील हा सर्वात मोठा विजय आहे। जिथं कधी दहशतीचं सावट होतं, तिथं आता प्रगतीची नवी पहाट होत आहे। अमित शहा यांच्या खंबीर नेतृत्वाखालील ही झिरो टॉलरन्स नीती भारताला सुरक्षित भविष्याकडे घेऊन जात आहे।